ब्रिच कँडी रुग्णालयात धर्मेंद्र यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते। 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या धर्मेंद्र यांनी 300हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं। धर्मेंद्र यांना बॉलिवूडचा ही-मॅन म्हणूनही ओळखलं जातं। सुरुवातीच्या काळात धर्मेंद्र यांनी अनपढ, बंदिनी, अनुपमा आणि आया सावन झुमके या ब्रिच कँडी रुग्णालयात धर्मेंद्र यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते। 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या धर्मेंद्र यांनी 300हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं। धर्मेंद्र यांना बॉलिवूडचा ही-मॅन म्हणूनही ओळखलं जातं। सुरुवातीच्या काळात धर्मेंद्र यांनी अनपढ, बंदिनी, अनुपमा आणि आया सावन झुमके या ब्रिच कँडी रुग्णालयात धर्मेंद्र यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते। 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या धर्मेंद्र यांनी 300हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं। धर्मेंद्र यांना बॉलिवूडचा ही-मॅन म्हणूनही ओळखलं जातं। सुरुवातीच्या काळात धर्मेंद्र यांनी अनपढ, बंदिनी, अनुपमा आणि आया सावन झुमके या ब्रिच कँडी रुग्णालयात धर्मेंद्र यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते। 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या धर्मेंद्र यांनी 300हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं। धर्मेंद्र यांना बॉलिवूडचा ही-मॅन म्हणूनही ओळखलं जातं। सुरुवातीच्या काळात धर्मेंद्र यांनी अनपढ, बंदिनी, अनुपमा आणि आया सावन झुमके यासारख्या सिनेमांमध्ये सामान्य माणसाची भूमिका साकारली। नंतरच्या काळात धर्मेंद्र यांनी ॲक्शन आणि कॉमेडी सिनेमांमध्येही आपला ठसा उमटवला। शोले, धर्मवीर, चुपके चुपके, मेरा गाव मेरा देश आणि ड्रीम गर्ल सारख्या सुपरहिट सिनेमांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या। धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा आणि मैलाचा दगड ठरलेला सिनेमा म्हणजे शोले। या सिनेमातील वीरूची त्यांची भूमिका अजरामर झाली। त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांना जगातील सर्वात देखण्या पुरुषांपैकी एक मानलं जात होतं। 1968 ते 1984 आणि 1987 पर्यंत 18 वेळा बॉक्स ऑफिस इंडियाच्या टॉप अभिनेत्यांच्या यादीत धर्मेंद्र यांना स्थान होतं। 1972 ते 1975 या 4 वेळा या यादीत अव्वल स्थान त्यांनी पटकावलं होतं। बलराज साहनी, राज कपूर, संजीव कपूर, अमिताभ बच्चन यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत धर्मेंद्र यांनी काम केलं। जुन्या पिढीसोबत नव्या पिढीसोबतही त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली। रणवीर सिंग, शाहिद कपूर, आलिया भट्ट आणि इतर नवीन पिढीतील कलाकारांच्या सिनेमातही धर्मेंद्र यांनी भूमिका साकारली। हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वात हिट सिनेमे देण्याचा विक्रम धर्मेंद्र यांच्या नावावर आहे। 1987 मध्ये धर्मेंद्र यांनी एकाच वर्षात 7 यशस्वी सिनेमे दिले। तो अजूनही चित्रपटसृष्टीतला एक विक्रम आहे। धर्मेंद्र यांच्या नावावर 74 हिट सिनेमांचा विक्रम आहे। धर्मेंद्र यांना भारत सरकारतर्फे पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। अभिनयासोबतच धर्मेंद्र यांनी राजकारणातही पाऊल ठेवलं होतं। 2004 ते 2009 या काळात राजस्थानच्या बिकानेर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार होते।